नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। यापुढच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी माझ्यासह सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव, मधुमेहींसाठी संजीवनी। शरद पवारांची शिंदेंसोबत बैठक झाली नाही, संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा नाही, मात्र अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। नाशिक पालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता, ठाकरेंच्या नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका, नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा। ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनला मोठं यश, अरुणाचल प्रदेशातील दुर्गम जंगलात मेट्रीफोरा वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध। आषाढी वारीचा इतिहास जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार, वारीची परंपरा जगभरात पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। आणि संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी, पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित। महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। सुरुवातीला मोठी बातमी, मोशी दुर्घटनेकडे मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचा आरोप आता नातेवाईकांकडून केला जातोय। पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी बचाव कार्याची माहिती घेतली, सूचना दिल्या, पण त्या दुर्घटनास्थळी आल्या नाहीत। मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन दुर्घटने दिवशी संध्याकाळी 8 ते मध्यरात्री 2 दरम्यान 2 वेळा येऊन गेले, तर स्थानिक खासदार अमोल कोल्हे एकदाही घटनास्थळी फिरकले नाहीत। तुम्ही फर्स्ट डे पासून पाहत आहात की घटना झाल्यापासून पोलीस इथं हजर आहेत। मान्य पोलीस आयुक्त साहेब, मान्य सहाय्यक साहेब, मान्य अप्पर पोलीस आयुक्त साहेब, सर्वांनी इथं भेट दिलेली आहे। फर्स्ट डे पासून दिवसाला एक DCP रँकचा ऑफिसर आणि एक ACP रँकचा ऑफिसर आणि किमान 4 PI आणि बाकी आपले 50पेक्षा जास्त अंमलदार इथं समन्वयाचं काम करतात। नाईटला सुद्धा एक DCP रँक ऑफिसर आहे, एक ACP रँक ऑफिसर आणि बाकी सेम आपलं अधिकारी अंमलदार ह्या समन्वयासाठी काम करत आहेत। आपलं पहिलं जे टार्गेट आहे ते रेस्क्यू ऑपरेशन करणं आहे आणि जे अडकलेले कर्मचारी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढणं हे आपलं पहिलं टार्गेट आहे। त्यासाठी इतर यंत्रणा आहेत, आपण या संदर्भामध्ये काही सुमोटो तक्रार दाखल करून घेतली किंवा एकंदरीत गुन्हे दाखल झाले आहेत का, शक्यता तरी आहे का? ह्या संदर्भात एक जो कर्मचाऱ्याला NDRFनं जखमी अवस्थेत रेस्क्यू केलं होतं त्याची दुर्दैवानं दवाखान्यामध्ये डेथ झालेली आहे आणि त्या संदर्भात आपण अकस्मातमध्ये दाखल केलं आहे। काल MIDC भोसरी पोलीस स्टेशनला अकस्मातमध्ये दाखल आहे, त्याचा तपास सुरू आहे। तर तपास त्याचा सध्या सुरू आहे, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल। तपास जो तुम्ही सुरू आहे म्हणताय, तर कुठल्या अनुषंगाने आणि कोणत्या अँगलनं हा तपास सुरू आहे? अकस्मात मयताचा जो तपास आपण करतो काहीच तपास, त्याचप्रमाणे ही घटना कशी घडली, त्याचा मृत्यू कसा झाला, PM नोट्स प्राप्त करून आपण त्यानुसार ज्या फॅक्ट्स आपल्यासमोर येईल त्याचा आपण तपास करणार या सगळ्या प्रकरणात ठेकेदार किंवा इतरांची चौकशी होणार आहे का, त्या संदर्भातल्या पावलं उचलले जात आहेत? तेच मी आपल्याला सांगितलं की या तपासामध्ये आपण जो ADR दाखल केला आहे त्याच्यामध्ये आपण रीतसर आणि कायदेशीर चौकशी करत आहोत। त्या चौकशीमध्ये ज्या ज्या काही फॅक्ट्स येईल त्याप्रमाणे आपण पुढील कायदेशीर कारवाई नक्की करू। आज पोलीस आयुक्तांनी जी व्हिजिट दिली, तर त्याच अनुषंगाने, तपासाच्या अनुषंगानेच हे सगळे पावलं उचलली जातात? माननीय पोलीस आयुक्त सरांनी आज व्हिजिट दिलेली आहे। जसं मी आपल्याला यापूर्वी बोललो की आपला पहिला उद्देश जो आहे तो या कामगारांचा जीव वाचवणं आहे आणि त्यासाठी समन्वयासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी सर आले होते आणि सरांनी एकंदरीत आढावा घेतलेला आहे। आणि आपला पहिला उद्देश तोच आहे की ही मोहीम जी आहे ती ताबडतोब पूर्ण करून आणि सायंटिफिकली ही पूर्ण करून भाग हा असू शकतो। आपण जे कामगार अडकलेले आहेत त्यांना आपण खूप संत गतीने ही सगळी यंत्रणा कार्यरत आहे। तुम्ही म्हणता इकडे आहात, आत्ता जी माहिती दिली त्यानुसार 12 स्पोकलेन आहेत आता आयुक्त म्हणतात, पण घटनास्थळी वेगळीच चित्र दिसतंय। तुम्हाला वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये खूप संवेदनशीलपणे आणि खूप गतीनं काम चाललंय? ॲज अ पोलीस प्रशासन आपण समन्वयाचं काम करतोय
आमचा उद्देश हाच आहे की ही लवकरात लवकर मोहीम संपली पाहिजे, जेणेकरून नातेवाईकांच्या भावना आपण समजू शकतो. आणि जसं मी पहिल्यापासून बोलतो आहे की कामगारांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. सफिशियंट मशिनरी आपण रिक्वेस्ट केली होती, पण मशिनरी सफिशियंट आलेल्या आहेत आणि काम चालू आहे युद्धपातळीवर, आपण पाहताच डे फर्स्टपासून. त्यांचा नेमका रोष काय आहे आपण ऐकूयात. माझ्यासोबत हे सगळे नातेवाईक आहेत, त्यांची चिंता वाढती आहे आणि त्यांना कोणतेही उत्तर दिलं जात नाही. रात्रभरापासून 2 रात्र झाले ते झोपलेले नाही आहेत. आपला व्यक्ती सुखरूप येईल असं या सगळ्यांना वाटतंय. प्रशासन मात्र यांना कोणतेही उत्तर देत नाही आहे. आणि मशीनचे काम जे आहे ते व्यवस्थित चाललंय का? तुम्ही रात्रभरापासून पाहता, काय उत्तर देत? 3 वाजता मशीन बंद केली, सगळे सगळे कामगार लोक झोपलेले होते, सगळं काम बंद होते असे. इथं मशनी अजून 1-2 मशनी वाढवा, इथं अजिबात काम व्यवस्थित चालू नाही. माणूस तिथं फसलाय तर तिथं वाढवा, जे सामान माणसं लागतील माणसं वाढवा, ते क्रेन लागेल काही लागेल ते वाढवा, पण काढा ना आमच्या माणसाला बाहेर. तिथं आम्ही म्हणतो तर आहे तर काढा, तिथं लक्षच देत नाहीयेत. करतो थांबले सगळे, इकडे येऊ पण दिलं जात नाही. इकडे येऊ पण देईनात ते लोक. बरं नका येऊ दे बाबा, तुमच्या कामामध्ये अडथळा होत आहे तर तुम्ही इथं हे करून घ्या ना पूर्ण. आम्हाला काय आहे सर, आमचा माणूस तिथं भेटायला पाहिजे. आम्हाला वाटतंय अजून त्यांनी मशीन तिथं लावावा. म्हणून आमचं एवढंच आहे की ते म्हणतात की तिथं आता मशीन बसत नाही, एक चालू आहे. एका मशीनीने 2 मशीनीने होणार नाही, कारण 2-3 मशीनी लावल्या तर होऊन जाईल. तिसरा दिवस आहे आम्ही आमच्या माणसाची वाट बघतोय. कधी आमचा माणूस असा आमच्या समोर दिसेल, आम्ही त्याला मिठीत घेऊ. कधी दिसेल माझे पप्पा आहेत तिथे, त्या खाली पप्पा बसते. सगळं अतिशय विदारक आहे. कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचे पती आहेत. 3 दिवसांपासून हे सगळे हातबलतेने ही सगळी मंडळी जे वाट पाहत आहेत. रात्रभर तुम्ही होता येतं, तुमचा सख्खा भाऊ आहे. खरं तर दुःखाचा प्रसंग आहे, पण ज्या पद्धतीनं धीर मिळाला पाहिजे होता, ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे होतं, ते होताना दिसतंय का? काय हलगर्जीपणा इथं दिसतोय प्रशासनाचा? मी कालपासून बघतोय की कालच ॲक्च्युली काल परवा जी घटना घडली तर कालच त्यांच्या निदर्शनात यायला पाहिजे होतं की जर काम प्रगतीपथावर होत नाही तर इथं मशीन वाढवायला पाहिजे होतं. त्यांच्याकडे कंटिजन्सी प्लॅन पाहिजे होता, टेक्निकल भाषेत सांगायचं म्हटलं तर. कारण मशीन असो किंवा माणूस असो 12 तासाची वर काम करू शकत नाही. त्यांना कळायला पाहिजे होतं. जर त्यांनी 4 पोकलेन लावलेले आहेत तर दुसरे 4 पोकलेन अजून रेडी ठेवायला पाहिजे होते. संध्याकाळी 7ला हे पोकलेन खाली घेऊन टाकायचे ड्रायव्हरसहित, आणि ड्रायव्हरसहित दुसरे लोकलीन वरती सुरुवातीपासूनच हे थोडंसं हरगर्जीपणाचंच वाटतंय जरा. त्यावेळेसच मशीन वाढवायला पाहिजे. त्याच वेळेस मशीन वाढवायला पाहिजे होतं. परवापासूनच त्यांनी करायला पाहिजे होतं. बरोबर. काम एवढं मोठं डोंगरासारखा ढीग पडलेला आहे तो, आणि त्याच्यासाठी 2 आणि 4 प्रॉब्लेम काय होतंय? बरोबर. बरं, जे लोक इथले सांगतात की आमचा माणूस इकडे आहे तिकडे आहे, त्या दिशेने जर काम केलं तर माणूस लवकर सापडेल. जर सगळं डोंगर उचलत असेल तर कधी संपेल? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते अद्याप इथे आलेले नाही आहेत, किंवा जो या सगळ्या प्रकल्पाचा ठेकेदार आहे तो मागील 2 दिवसांपासून गायब आहे. त्यामुळं एकूणच या सगळ्या प्रकरणाकडे नक्की महाराष्ट्र शासन तरी संवेदनशीलपणे बघतं आहे का, हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे. पुढील न्यूज प्रशांतसह गोविंद बाकडे, न्यूज 18 मराठी, मोशी, पिंपरी चिंचवड. ब्रेकनंतर स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. वारी म्हणजे केवळ भक्तीचा सोहळा नाही तर सेवाभावाची जपली गेलेली परंपराही आहे. पुण्यातील नाना पेठेत पालखीसोबत चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अन्नदानाचा उपक्रम राबवला जातोय. चेतन भोसले यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी महाप्रसादाचा लाभ घेतात. विठ्ठल भक्तांची सेवा हीच माऊलीची सेवा या भावनेतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे वारीतील सेवाभावाची परंपरा अधिक बळकट होते. तुम्हाला जरी वारीमध्ये जाता नाही आलं तरी सुद्धा वारकऱ्यांना अन्नदान करणं, त्यांना पाणी देणं, त्यांची सेवा करणं यात सुद्धा खूप महत्त्वाचा एक वाटा आहे. खूप महत्त्वाचं पुण्य तुम्हाला त्यातही मिळतं. अशीच एक सेवा अन्नदानाची इथे पुण्यामध्ये नाना पेठेत सुरू आहे. आपण बघतोय अगदी सकाळपासून इथे वारकऱ्यांसाठी अन्नदान सुरू झालेलं आहे आणि छोटी चिमुकली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी गोड तिचं हास्य आहे, असं वाटतंय की तिच्यामध्येच माऊली हे विसावलेले आहेत. तर आपण ना इथे जे अन्नदान करतात त्यांच्याशी थोडं बोलूया, जाणून घेऊयात की जेव्हा तुम्ही दरवर्षी आता इथे अन्नदान तुम्ही करता, सकाळपासून करताय, काय वारकरी जेव्हा येतात आणि त्यांना आम्ही प्रत्येक वारकऱ्यांच्या मध्ये एक माऊली बघतो आणि आम्ही त्या अनुषंगाने सेवा करतो. आम्ही सकाळपासून जवळपास 3 ते 3.5 हजार माऊलींना आम्ही नाश्ता वाटप केले आणि दुपारपर्यंत आपला कार्यक्रम चालू राहील.
कमीत कमी 10,000 तरी माऊलींना आपण नाश्ता वाटण्याचा संकल्प केलेला आहे यावर्षी। या ठिकाणी नानापेठ भागामध्ये चेतन भोसले असतील, काकाजी असतील, वकील साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांचा सर्व परिवार पहाटे 5 वाजेपासून या ठिकाणी हे इडली सांबर लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी बनवून ते वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करतात आहे। ही वर्षानुवर्ष ही सेवा या ठिकाणी करतात आहे आणि पुणेकर नागरिक खरं मनाने आणि आनंदाने या 2 दिवस पूर्ण नागरिकांची सेवा करतात आहे आणि सामाजिक काम करताना हे काम महत्वाचं आहे। राजकीय कामापेक्षा या कामाला आम्हाला जास्त आनंद मिळतोय। आणखी काही आपण पुण्यामध्ये काय काय घडतंय, कुठे काय काय वारी संदर्भात गोष्टी आहेत, सगळं पाहणार आहोत। कॅमेरामॅन हर्षदसह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, पुणे।